आज सकाळी उठायला उशीर झाला आणि एकदा उशीर झाला ना की अशी कामं रेंगत रेंगत होतात ना. गायींच्या धारा वगैरे काढता काढता खूपच उशीर झाला. माझा डबा उरकला नाही पटकन. डबा नाही उरकला तर चौधरी साहेब गेले बिना डब्याचे. डबा नाही झाला तर ते कधी ओरडत नाहीत, पण मलाच असं वाटलं की आता काय खातील. ते बोलले होते मी बाहेर जेवतो काहीतरी खाईल म्हणून, पण मला दम निघेना. म्हणून मी माझ्या दिराकडे गेली डबा घेऊन की तुम्ही करमळ्याला जाता तर जाताना डबा घेऊन जा, पण ते बोलले मी नाही जाणार. अहो आज सकाळी उशीर झाला. काकू घेऊन जावा तेवढं जातानी. जा की आव जावा जावा. काय करमळ्यात गेल्यावर चुकताय का काय? दोन द्यायचं का नाही पुढे? बघू मला दे. शेळा एक दिन पुढे दे की. मला एक दिलं तर मी दोन देणार. बघू दे पैसे त्याला पुढे आणते. बघू आण लवकर. पैसे दिलं दे मला. पैसे सांगितले काय? दे की. मला एक दिलं तर मी दोन देणार आहे मग, चॉकलेट खाल्ली त्याने. आणि एक नाही दिलं तर मग मी काहीच नाही देणार. दे लवकर. हातातलं सुटतंय का? आमच्या घरचा खाऊ देऊ का तुला? घरचा खाऊ देऊ का ग? तुला पण नाही वय दिलं. त्याला पण नाही तरी घेतोय. तू दे मला. दे खाऊ. अयो देते गे. धर धर धर. नको मला, नको मला बाबू. धर धर. काकू बोलले होते मी जाईल कदाचित करमळ्याला, पण काकू पण बोलले मी नाही बाई जाणार. मग आता काय करायचं काय करायचं काय करायचं ठरवत ठरवत मी म्हटलं चला मीच जाते. असं पण घड्याळ पण बंद पडलेलं आहे घरातलं. घड्याळ घेऊन जाते जाता जाता. काल माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, आणि माझं बँकेत पण थोडंसं काम होतं, ते पण होईल माझं काम, आणि मी डबा पण पोच करून येईल हा विचार करून माझं मीच निघाले. पण इथं घड्याळ घालते पर्समध्ये घड्याळ काय जातच नव्हतं. मग नाईलाजाने डबा पर्समध्ये ठेवला आणि ही बाजारची पिशवी घेतली घड्याळ घालून, आणि मी चालले आता करमळ्याला. गायींना इकडे फुल वैरण केली, भरपूर टाकली वैरण, आणि म्हटलं चला हळूहळू आपण आता निघावं करमळ्याला. 12:30 वाजत आलेलेत. 1 वाजता त्यांची जेवणाची सुट्टी होते. मी आरामात पोहोचेल गाडी भेटली तर. बघूया आता पुढे काय होते. चालत फाट्यावर यायला मला गेली 15 मिनिटं, आणि इथं येऊन बसली की 2 मिनिटात गाडी आली. म्हटलं नशीब. करमळ्या स्टँडवर उतरल्याबरोबर समोरच चौधरी साहेब डब्याचीच वाट बघत होते, पण त्यांना मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही. कामात अवतार खराब असतो. आणि त्यांनी मला बँकेपर्यंत आणून सोडलं. आता माझं बँकेतलं पण काम झालं, करमळ्यातलं सगळं काम झालं. मी चालले घरी. एवढ्या गर्दीतून कशी तरी भेटली बाई बसायला जागा, आणि बस चालू झाली. मस्त वाटायला लागलं. जरा हवा यायला लागली, नाही तर एवढ्या गर्दीमध्ये एवढी गरमी झाली होती. कधी या बसमधून खाली उतरेल असं झालं होतं. आणि तिकीट काढत काढत माझ्याजवळ आली कंडक्टरला बघून असं फिलिंग आलं, अरे देवा, का माझ्या आई बापांनी मला शाळा शिकवली नाही. मी पण अशीच काहीतरी झाली असते ना. पार्ले दिला का? बरं. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर कालचा दिवस पूर्ण करमाळ्यात गेला होता माझा. पूर्ण नाही, 4 वाजेपर्यंतचा. पण आजही करमाळ्यात मला जावं लागलं, आणि आता चालली घरी फायनली. शेरूला एक बिस्किटचा पुडा घेतला, मला 2 वडापाव घेतले, कारण मी सकाळी जेवली नव्हती आणि वडापावचा वास आल्यावर मन आवरत नाही, म्हणून 2 वडापाव घेतलेत. तर आता भेटू घरी गेल्यानंतर. आली रस्त्याला.
खरं सांगू का, वडापाव असं वाटायला लागले इथं सुरुवात करावी खायला, पण आहे ना घरी जाऊन खाते. रस्त्यात पिशवी घेऊ की पर्स घेऊ की मोबाईल घेऊ, म्हणून आता रस्त्यात खायला जमणार नाही. नाहीतर असं रस्त्याने चालत चालत वडापाव खायला तर जाम मजा येते. भावकीतला एक पोरगा भेटला, त्याला म्हणलं थांबा बाबा मला सोड. त्याच्या गाडीवर आली. आज विरुद्ध रस्त्याने आली, म्हणजे कॅनेलच्या रस्त्याने आली आज. रोज त्या रस्त्याने जाते, पलीकडच्या गावात जाणार आहे. हुश आली बाई एकदाची घरी. पण आज घरी एक जादू दिसते. जादू जादू कसली चमत्कार. आज शेरूच घरी नाही. घर कसं सोनं सोनं दिसतंय शेरू नसल्यावर. हातपाय तोंड धुवून फ्रेश झाली, पाणी पिली थोडं. तहान पण खूप लागलेली आणि भूक पण खूप लागलेली मला, आणि जेवायला घेतलं इकडे. भाजी, दोडक्याची भाजी बनवलेली सकाळी, चपात्या बनवल्या होत्या. येताना मस्त वडापाव आणलेत, पण शेरूच नाही घरी. शेरूसाठी पार्ले आणला होता एक, आणि माझ्यासाठी 2 वडापाव. शेरूला घरी बांधून गेले ना मी. आज सकाळी जाताना पण शेरू घरी नव्हता, आणि आता आली तरी पण शेरू घरी नाही. त्याच्यासाठी हा पार्ले आणलाय, आणि माझ्यासाठी 2 वडापाव आणलेत. तर चला मस्त जेवते आता. असली भूक लागली बेकार ना, खूपच काही सुचतच नाही, एवढी भूक लागली. ही काठी घेतली चिंकीला मारायला. हा बिस्किटचा पुडा शेरूचा. मला काही केळी आवडत नाहीत, पण चौधरी साहेबांसाठी केळी आणल्यात. स्वतःसाठी काही कधी खायला आणत नाहीत. मी सांगेल ते माझ्यासाठी घेऊन येतात, पण स्वतःसाठी काय आणत नाहीत. म्हणून मग त्यांच्यासाठी केळी आणल्या, आणि हे घड्याळ नीट करून आणलं. बघू आता काय होते याचं. तर चला मंडळी, घेते जेवून, या जेवायला. मला जायचंय भरण्याला, आणि ही लाईट बघा ना कशी जीव जातोय येतोय जातोय येतोय. हिचा जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. कधीपासून मी विचार करते या लाईटीला बघून बघून. चला आता शेतात जाऊया भरणं करायला. 2-3 दिवस झालं भरणं बाकी राहिले. बाहेरच्या कामांमुळे मला मोटर चालू करायलाच झालं नाही, आणि त्या मकावर ना कीड पडली आहे. मग आता मोटर चालू करते. तसं तर लाईट पण टिकेना झाली, पण तरी पण करायलाच लागेल मोटर चालू. थोड्याच वेळाचं भरणं आहे, जास्त वेळाचं नाही. या शेतातली मका भिजवायची. बघा किती पाण्याला आली. आणि हे गिनी ओलगवत, ह्याच्यावर तणनाशक टाकायचे. बघा पानं कशी करपली. कीटकनाशक आणि तणनाशक टाकायचे ह्याच्यावर. तर मी पहिली मोटर चालू करून येते. लाईट काय टिकेना झाली, बघूया आता काय करते लाईट. आवात्या ती नळी नेली लय दिवस झालं, आता नाही नेली काढून. ती ह्यांना माहित होतं नळी नेली. मला म्हणले बघा गेल्या वेळेला जोडतानी बापून नळी नेली, म्हणले दिवसातली नळी आणून मी जोडली. इथं हाय जोडलेलं जागेवर, कशाला त्यांना काम सोडून आणाय सांगायची आता. हा नेलती, ती नेली होती. कधी नेलती? मागच्या वेळेला भरणं करतानाच नळी नव्हती. मला म्हणले अगं बापून नळी नेली आपली, मला आता जोडायला देवची नळी आणावं लागणार. आमच्यात देवची जोडली वाटतं ना, आमची तुमच्यातही. मला नाही माहिती बाई, मग काय माहिती. ह्यांनी दिवसात आणली होती, मला म्हणले होते दिवशी आणावं लागेल. मग हा, मग तसंच काहीतरी असं. मी बी ह्यांना विचारते की संध्याकाळी. मामाला सांगते मी नका आणू म्हणून, कशाला हेलफटा लागतीच ना. नाही मी म्हणते जोडले होतं, कस काय आते मला म्हणते. ते दिवसभर घरी नव्हता. त्या पटणाला इकडे देवदेवाईना चालू, ते देवदेवाच्या इकडे गेलता हाडकांच्या वासावर. आणि आता माझा रानात आवाज ऐकून बरोबर माझ्याकडे पळत आलाय, आणि मी मोटर केली चालून. खोरे इकडे खळ्यावर आहे, खोऱ्यासाठी आता इकडे आली अजून तुरीच्या रानात. काय डबल काम. बघा खोरे इथे ही न्यायचंय घरी. इकडं मात्र गोळा करून ठेवलेले. ऊन येतंय तोंडावर, डोळ्यावरच ऊन येतंय.
शेरू मध्ये उभे राहू नको बाबू, ये बाहेर चल. तो तो कसा मजेला आलाय. थंड वाटतंय तुला तिथं. त्या घरी देवदेव आहे आज बकऱ्याचा. भाकरी करायला जायचंय मला, पण आता एवढं भरणं केल्याशिवाय नाही. भरणं झाल्यावर मगच भाकरीला. भाकरी आमच्या इकडेच करायच्यात खाली घरी, म्हणजे माझ्या मागच्या घरी करायच्यात. पण ही भरणं थोड्या वेळात जाईन, 1 तास 1.5 तास लय झाला. रान वाळलेले जरा, काय सांगावं, 1.5 तासाच्या वर पण जाईन. पण लाईट टिकण्यावर आहे आता भरणं हे. मकावर पाणी मोडून आली. आता चिंगीला घेऊन जाते जाताना, आणि औषधं पण घेऊन जायचे. वरडती चिंगी माझी. भूक लागली असेल तिला. दिवस दिवस उपाशी मरते असं माझं कामांमध्ये असले ना. नाही उपाशी म्हणजे उपाशी मरून देत नाही मी तिला, काय नाही काय खायला टाकत असते. पण ती जरा फिरवून आणली म्हणजे फरक असतो ना. घेतलं औषध. मी कधी बाप जन्मात कधी फवारलेलं नाही औषध. आज पहिल्यांदाच फवारणार आहे. कोणतीही गोष्ट पहिल्यांदाच असते, हो ना. अजून एकदा गायांना वैरण करते. बघा संपली की माझ्या हाताकडे बघते. आली बाहेरून मी की. मेंढर चालले शेताच्या बाजूनी. लय मेंढरांना वळण असतं खरंच. एकामागे एक मुंडकी घालून चालतात. ह्यांच्या जागेवर आमच्या शेळ्या असत्या तर बाई आतापर्यंत तोंडाला फेस आला असता दापून त्यांना. आणि आपलं चाललंय इकडं भरणं. इथं तणनाशक कालवून ठेवलंय. आता पंप भरायचाय आणि फवारायचंय.
आणि मंडळी नंतर रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही भाकरी करत होतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का.